राज्यराणी एक्सप्रेसमधून उतरून फायनली जन्मांतरानंतर मी पोहोचले होते मुंबईला. माझ्यासोबत होता माझा भाऊ, ज्याच्या मी पाया पडून त्याला फरफटीत माझ्यासोबत आणलं होतं. आयुष्यात पहिल्यांदा आज डबल डेकर बसमध्ये बसले होते मी. मग मुंबईच्या रस्त्यांवरती जिथं माझा भाऊ घेऊन जाईल त्याच्या मागं मागं मी चालले आणि आम्ही पोहोचलो खायला. एवढी मोठी गल्ली होती फक्त आणि फक्त खाण्यासाठी. मग तिथे आम्ही खाल्ला शॉर्मा, ज्याचा मी व्हिडिओ घ्यायचा विसरले, आणि पिलो हा जम्बो ग्लास चहा, जो की मला बिलकुल घोटत नव्हता कारण तो होता आल्याचा आणि मला आल्याचा चहा आवडत नाही. रस्त्याने डेंजर भारी गाड्या दिसत होत्या आणि माझा भाऊ बस दिदे ती गाडी बघ, दिदे ती गाडी बघ एवढंच करत होता, ज्यातली मला एक पण गाडी माहित नव्हती. मग आम्ही आलो स्ट्रीट शॉपिंगला. एवढी मोठी स्ट्रीट होती जिथून मी फक्त घेतले हे 2 किचन्स. मग आम्ही चालत चालत पोहोचलो मरीन ड्राईव्हला. तसं तर मुंबईला मी आधी आलेले, पण मरीन ड्राईव्हला मी आज फर्स्ट टाइम आले होते. इथे ग्राउंड होतं जिथे एवढी गर्दी होती आणि एवढ्या गर्दीत नेमके लोक खेळत कसे होते असं नसतं घ्यायचं. माझा हो प्रत्येक 2 मिनिटाला म्हणत होता की दिदे तू किती जास्त खराब ब्लॉगिंग करते आणि हे शॉट घे ते शॉट घे करून माझं डोकं बधीर करून टाकलं. ऑफकोर्स मुंबईच्या ट्रॅफिक बद्दल तर बोलायलाच पाहिजे. आणि कसं बसं आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला. तिथं ते गेटवे कमी आणि गर्दीत जास्त दिसत होतं. समुद्र बघितलं, नाव बघितल्या आणि बघितलं खूप जास्त स्वच्छ पाणी. चर्चगेट पादचारी भुयारी मार्गाद्वारे आम्ही पोहोचलो स्टेशनवर आणि बसलो लोकलमध्ये. शेवटी पोहोचलो बँड्राला. जसजसं जवळ येत होतो तसतशी माझी धाकधूक वाढत होती. ऑटो थ्रू आम्ही पोहोचलो फायनली आमच्या डेस्टिनेशनवरती, जे की होतं मेहबूब स्टुडिओज. मला खूप जास्त भीती वाटत होती आणि खूप सारी एक्साइटमेंट पण होत होती. थोडीशी लिपस्टिक लावून फायनल टचअप केला. इट वॉज लिटरली ड्रीम कम ट्रू फॉर मी.